जून महिना सुरू होऊन जवळपास आठवडा पूर्ण झालेला आहे. आणखी पावसाने दडी मारलेली आहे. मात्र या प्रत्येक पावसाळ्यामध्ये मुंबई अहमदाबाद महामार्ग हा पाण्याखाली जातो. वाहतूक कोंडी होती. त्याची वस्तुस्थिती आणि कारणं दाखवण्यासाठी मी आता महामार्गावरती आहे. महामार्गाला जोडणारा हा इथं बाजूला आहे. नाल्याची जर दुरावस्था जर आपण बघितली तर या नाला पूर्णपणे या ठिकाणच्या बुजवण्यात आलेला आहे. यामध्ये दगड आहेत आणि याच्या बाजूला जर बघितलं तर मुंबईचा जो डेब्रिज निघतोय, हा डेब्रिज या ठिकाणी पूर्णपणे रस्त्यावरती आतरलेला आहे. आता पाऊस सुरू झाल्याच्या नंतर हेच डेब्रिज या नाल्यामध्ये येणार आहे आणि हे जे पाणी जे आहे डोंगरावरून येणारं, हे पाणी मुंबई अहमदाबाद महामार्गावरती साचतं. दरवर्षी या ठिकाणी जवळपास वसई हद्दीमधल्या गुजरातच्या बाउंड्रीपर्यंत नाल्यांची कामं चालू आहेत. ही सुद्धा सगळी अर्धवट राहिलेली आहेत. पावसाळा सुरू झाला तरीही अद्यापही कुठले कामं सुरू झालेली नाहीत. माझ्यासोबत आता स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील आहेत. सुशांत, काय परिस्थिती आहे महामार्गाची? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची ही जबाबदारी असते का? तुम्ही जो लाड बोर्ड बघितलाय तिथपर्यंत ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची हद्द आहे. त्याच्या पुढे जे स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांची जबाबदारी असते. वस्तुस्थिती अशी आहे की यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे NHAI आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, यांचे जर तुम्ही नाले बघितले, यांच्या जागेमध्ये पूर्ण कचरा आहे, नाले बुंजलेले आहेत. यांची जबाबदारी अशी आहे की त्यांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या फिरत असतात, पण पेट्रोलिंगच्या गाड्या कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. पावसाळ्यात आता कधी कुठल्याही क्षणाला चालू होतोय, कारण आठवडा संपलेला आहे. सध्या महामार्ग नेहमी पावसाळ्यामध्ये बंद होतो. सध्या काय परिस्थिती? कुठल्याही प्रकारचं तुम्ही बघितलं तर उद्या जर पाऊस पडला तर तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी ठप्प होऊन आणण्याचं कारण फक्त आणि फक्त हे जे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे जे कलवड जे बंद आहेत ते त्यांच्यामुळेच हा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. याचा फटका स्थानिक गावकऱ्यांना कसा बसतो? स्थानिक गावकरी वसई विरार शहरात महानगरपालिकेत हद्दीत राहणारे, मुंबई, पालघर, मीरा भाईंदर, ठाणे आणि गुजरात टू मुंबईपर्यंत एअरपोर्ट आणि पर्यंत जाणारे आणि रुग्ण यांच्या ॲम्ब्युलन्स या वाहतूक कोंडीमध्ये फटक्यामध्ये अडकत असतात. निश्चित माझ्यासोबत स्थानिक पण आहे. तर काय याचा फटका बसतोय? सर, मुंबईचा जो घाण आहे ना सर्व इथे टाकतात. ॲक्सिडेंट होणार आत्ताच बारोबार पोलिसांना कंप्लेंट केली तरी पण एक रात्री कंप्लेंट गुन्हा दाखल करून घेतला तरी ते मनमानी होते आणि आत्ताच एक ॲक्सिडेंट झालेला. सर, तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की प्रशासन आमच्या जीवाशी का खेळतंय? प्रत्येक टायमाला आम्हीच संघर्ष कशाला करायचा का? आता जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे पालघरवरनं रुग्णवाहिका घेऊन ना मुंबईला जायचं असते, तर ती रुग्णवाहिका इथे पास होणार नाही, तिथे अडकून बसेल या पाणी साचल्यामुळं. तर निश्चित आपण बघितलेलं आहे की मुंबई अहमदाबाद महामार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये नाल्यांची कामं सुरू आहे. डोंगरावरून येणारं पाणी जे आहे हे काढून देण्याचं काम चालू आहे. मात्र सगळे अर्धवट कामं आहेत. अनेक ठिकाणी मुंबईचं डेब्रिज रस्त्यावर पडलेलं आहे. त्यामुळं या पावसाळ्यामध्ये महामार्गाला मोठा फटका बसून पुन्हा एकदा महामार्ग जलमय होण्याची भीती आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.